नमस्कार मित्रांनो भारतीय इंटेलिजन्स ब्युरो विभागामध्ये एक नवीन भरती निघालेली आहे। ही भरती मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत ही भरती निघालेली आहे। सिक्युरिटी असिस्टंट या पदासाठी मित्रांनो ही भरती निघालेली आहे। तर 10वी पास उमेदवार या भरतीसाठी पात्र असणार आहेत। तर आपण या व्हिडिओमध्ये या भरतीबद्दल माहिती बघणार आहे। त्यानंतर या भरतीसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन कशा पद्धतीने करायचे आपण त्याच्याबद्दल माहिती बघणार आहे। ओके, तर तुम्ही जर 10वी पास उमेदवार असाल आणि तुम्हाला जर या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। आपण संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप बघणार आहे। ओके, आणि आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो सगळ्यात पहिले तुम्हाला ही PDF तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आहे। ओके, तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, ती लिंक ओपन करा। त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल। तर इथे तुम्हाला टू रीड ॲडव्हर्टाइजमेंटचा ऑप्शन दिलेला आहे, या ठिकाणी क्लिक करा, यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर संपूर्ण PDF ओपन होईल। ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही ही PDF तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। तर इथे तुम्हाला इंटेलिजन्स ब्युरो म्हणजेच गुप्तचर विभागांचे नाव दिलेले आहेत। त्यानंतर त्या विभागाची लोकल लँग्वेज। ओके, त्यानंतर इथे कॅटेगरीवर जागा तुम्हाला दिलेल्या आहेत, तुम्ही ते बघू शकता। ओके, तर आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र राज्यासाठी कशा पद्धतीने अप्लाय करायचं त्याच्याबद्दल आपण माहिती बघणार आहे। तर मी तुम्ही इथे महाराष्ट्र विभागासाठी मुंबई आणि नागपूर विभाग दिलेले आहेत। ओके, तुम्ही ते बघू शकता। आणि लोकल लँग्वेज मराठी, त्यानंतर कोकणी, अहिराणी अशा पद्धतीने लँग्वेज दिलेले आहेत। तर तुम्हाला याच्यापैकी कोणतीही एक लोकल लँग्वेज जर येत असेल तर तुम्ही ते अप्लाय करू शकता। तरी तुम्हाला इथे पुढे कॅटेगरीवर जागा दिलेल्या आहेत। तर ओपनसाठी 157 जागा आहेत, त्यानंतर ओबीसीसाठी 45 जागा आहेत, त्यानंतर एससीसाठी 18 जागा आहेत आणि एसटीसाठी 19 जागा आहेत, त्यानंतर ईडब्ल्यूसाठी इथे 27 जागा आहेत। तर अशा पद्धतीने मुंबई विभागासाठी एकूण 266 जागा आहेत। ओके, त्यानंतर नागपूर विभागाबद्दल पुढे माहिती दिलेली आहे। तर तुम्हाला जर मराठी लँग्वेज येत असेल किंवा पंजाबी, त्यानंतर उर्दू, गोंदी, त्यानंतर माडिया अशा पद्धतीने इथे लँग्वेज दिलेल्या आहेत। तर याच्यापैकी तुम्हाला जर एखादी लँग्वेज येत असेल तर तुम्ही नागपूर विभागासाठी ॲप्लिकेशन करू शकता। ओके, तर इथे ओपनसाठी 21 जागा आहेत, त्यानंतर ओबीसीसाठी 6 जागा आहेत, एससी आणि एसटीसाठी 1 जागा आहेत, त्यानंतर ईडब्ल्यूसाठी 3 जागा आहेत। तर अशा पद्धतीने 32 जागा आहेत। तर मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर एकूण महाराष्ट्र राज्यासाठी एकूण 266 प्लस 32 म्हणजे 298 जागा आहेत। ओके, तर अशा पद्धतीने इथे हे वॅकन्सीज दिलेले आहेत। त्यानंतर इथे तुम्हाला क्वालिफिकेशन दिलेलं आहे। तर तुम्ही 10वी पास उमेदवार असले पाहिजे। ओके, तर तुम्ही इथे ॲप्लिकेशन करू शकता। तर मित्रांनो 10वी पास इथे कंपल्सरी असणार आहे। ओके, पुढे तुमचे 12वी झालं असेल, ग्रॅज्युएशन झालं असेल तरी सुद्धा तुम्ही इथे अप्लाय करू शकता। फक्त तुम्हाला इथे 10वी पास इथे कंपल्सरी असणार आहे। ओके, त्यानंतर तुम्ही ज्या स्टेटसाठी अप्लाय करणार आहात त्या स्टेटचं तुमच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट असलं पाहिजे। ओके, त्यानंतर त्या स्टेटची तुम्हाला लोकल लँग्वेज आली पाहिजे। ओके, तुम्हाला इथे एनी वन ऑफ द लोकल लँग्वेज तुम्हाला दिलेलं आहे। तर तुम्हाला इथे लोकल लँग्वेज दिलेली आहेत। तर याच्यापैकी तुम्हाला कोणतीही एक भाषा जरी येत असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता। ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे क्वालिफिकेशन दिलेलं आहे। ओके, त्यानंतर डिझायरेबल क्वालिफिकेशन दिलेलं आहे। तर तुम्हाला इथे सांगितलं आहे की फील्ड एक्सपिरियन्स इन इंटेलिजन्स वर्क। तर याच्याबद्दल तुम्हाला जर तुमचा जर काही अनुभव असेल तर तुम्ही याच्याबद्दल माहिती देऊ शकता। ओके, पण मित्रांनो हे कंपल्सरी नाही, तुम्ही इथे हे लक्षात घ्यायचं आहे। तुम्हाला फक्त इथे तुम्हाला जे क्वालिफिकेशन दिलेलं आहे हे तुम्हाला इथे कंपल्सरी असणार आहे। ओके, तुम्हाला याच्यामध्ये एक्सपिरियन्स नसेल तरी सुद्धा तुम्ही इथे अप्लाय करू शकता। त्यानंतर तुम्हाला इथे एज लिमिट दिलेलं आहे। तर तुमचं वय 18 ते 27 वर्ष असलं पाहिजे। ओके, आणि तुम्ही जर एससी किंवा एसटी कॅटेगरीचे उमेदवार असाल तर तुम्हाला इथे 5 वर्ष तुम्हाला इथे रिलॅक्सेशन दिलेलं आहे। तर तुम्ही 32 वर्षापर्यंत ॲप्लिकेशन करू शकता। ओके, त्यानंतर तुम्ही जर ओबीसी कॅटेगरीचे उमेदवार असाल तर तुम्हाला इथे 3 वर्ष रिलॅक्सेशन दिलेलं आहे, म्हणजे तुम्ही 30 वर्षापर्यंत ॲप्लिकेशन करू शकता। तर मित्रांनो तुमचे जे वय आहे तर ते 17 ऑगस्ट या तारखेला मोजलं जाणार आहे। ओके, तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे। त्यानंतर तुम्हाला इथे मित्रांनो स्कीम ऑफ एक्झामिनेशन म्हणजे या भरतीमध्ये तुमचे एक्झामचे टप्पे कोणते असणार आहेत तुम्हाला त्याच्याबद्दल इथे माहिती दिलेली आहे। तर मित्रांनो या भरतीमध्ये Tier 1, त्यानंतर Tier 2 आणि Tier 3 अशा पद्धतीने तुमचे टप्पे असणार आहेत। तरी Tier 1 मध्ये तुमची ऑब्जेक्टिव्ह टाईप इथे एक्झाम होणार आहे। ओके, तर इथे बघू शकता MCQ टाईप तुमची इथे एक्झाम होणार आहे। तर 100 मार्काची एक्झाम असेल, तुम्हाला 1 तास दिला जाईल आणि एक्झामला मित्रांनो 1/4 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे। म्हणजे तुमचे जर 4 प्रश्न चुकले तर
तुमचे जे प्रश्न बरोबर आहेत त्याच्यापैकी तुमचा 1 मार्क कट होईल. ओके, तर अशा पद्धतीने इथे तुम्हाला माहिती दिलेली आहे. त्यानंतर टियर 2मध्ये मित्रांनो रिटर्न एक्झाम तुमची असणार आहे. ओके, डिस्क्रिप्टिव्ह टाईप तुमची इथे एक्झाम होणार आहे. ओके, तर ही 50 मार्काची एक्झाम असणार आहे, 1 तासाची एक्झाम असेल. ओके, त्यानंतर टियर 3 इथे तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे. ओके, तर 50 मार्काचा तुमचा इंटरव्ह्यू असणार आहे. ओके, त्यानंतर पुढे तुम्हाला एक्झाम सेंटर्स दिलेले आहेत. तर आता आपण महाराष्ट्र राज्यासाठी आपण अप्लाय करणार आहे. ओके, त्यामुळे आपण इथे महाराष्ट्र राज्याचे एक्झाम सेंटर आपण बघणार आहे. तर तुम्ही जर इथे बघितलं तर महाराष्ट्रासाठी अमरावती, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, त्यानंतर नांदेड, नागपूर, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, तर एवढे एक्झाम सेंटर्स मित्रांनो असणार आहेत. ओके, त्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासंदर्भात तुम्हाला इथे महत्त्वाचे डेट्स दिलेले आहेत. ओके, 26 जुलैपासून ते 17 ऑगस्टपर्यंत तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता. ओके, त्यानंतर तुम्ही जर 17 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन ॲप्लिकेशन केलं असेल आणि तुमचं जर पेमेंट करायचं बाकी राहिलं असेल तर तुम्ही SBI चलनद्वारे तुम्ही 19 ऑगस्टपर्यंत तुम्ही पेमेंट करू शकता. ओके, तर मित्रांनो अशा पद्धतीने ही महत्त्वाची माहिती दिलेली आहे. त्यानंतर खाली तुम्हाला इथे जनरल इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, तुम्हाला हे वाचून घ्यायचे. ओके, त्यानंतर इथे तुम्हाला एक्झामिनेशन फीबद्दल माहिती दिलेली आहे. तर मित्रांनो इथे ओपन EWS आणि OBCसाठी तुम्हाला इथे 650 रुपये इथे पेमेंट करावं लागेल. ओके, आणि जे बाकीच्या कॅटेगरी आहेत त्यांना इथे 550 रुपयाचं पेमेंट करावं लागेल. ओके, तर अशा पद्धतीने इथे ही फी असणार आहे. ओके, तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण इथे महत्त्वाचे पॉईंट बघितले आहेत. ओके, तर आता आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन कशा पद्धतीने करायचं त्याच्याबद्दल आपण माहिती बघणार आहे. तर ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी तुम्हाला लिंक तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे. ओके, त्यानंतर तुम्हाला इथे रजिस्टर या ऑप्शनमध्ये क्लिक करायचं आहे. त्यानंतर एक नवीन वेबसाईट ओपन होईल. त्यानंतर खाली स्क्रोल करा. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं संपूर्ण नेम इथे फिल करायचं आहे. तर मित्रांनो इथे नाव फिल करताना तुमच्या 10वीच्या मार्कशीटवरती जे नाव असेल तेच नाव तुम्हाला इथे फिल करायचं आहे. ओके, तर तुमचं जर लग्न झालं असेल तरीसुद्धा तुम्ही इथे तुमच्या 10वीच्या मार्कशीटप्रमाणे तुम्हाला इथे नाव फिल करायचं आहे. ओके, तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर मोबाईल नंबर तुम्ही इथे फिल करा. इथे परत तोच मोबाईल नंबर फिल करा, इथे कन्फर्म करायचा आहे. त्यानंतर तुमच्याकडे जर अल्टरनेट मोबाईल नंबर असेल तुम्ही इथे देऊ शकता. ओके, त्यानंतर तुम्हाला पुढे ईमेल ID फिल करायचा आहे, तोच ईमेल ID पुढे फिल करा, कन्फर्म इथे करायचा आहे तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला इथे डोमिसाईल स्टेट विचारलेला आहे, तर तुमचं इथे स्टेट निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे इंटेलिजन्स ब्युरोचं नाव इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर आपण मुंबई विभागामध्ये इथे अप्लाय करणार आहे, त्यामुळे इथे मी मुंबई सिलेक्ट करणार आहे. ओके, तुम्हाला जर नागपूर विभागामध्ये जर अप्लाय करायचं असेल तर तुम्ही इथे नागपूर सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ओके, त्यानंतर कॅटेगरी तुमची इथे सिलेक्ट करा. त्यानंतर पोस्ट नेम इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता सिक्युरिटी असिस्टंट इथे आलेला आहे. ओके, तर तुम्ही हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर पोस्ट कोड इथे ऑटोमॅटिक येऊन जाईल, कारण मित्रांनो या भरतीमध्ये फक्त एकच पोस्ट आहे, त्यामुळे इथे एक इथे ऑटोमॅटिक येऊन जाईल. ओके, त्यानंतर जनरेट OTP यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला इथे इंटरफेस येईल, तर इथे हा कोड फिल करा. त्यानंतर सबमिटवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरला आणि ईमेल ID ला एक OTP येईल, तो OTP तुम्हाला इथे फिल करून घ्यायचा आहे. तर इथे मोबाईल नंबरचा OTP फिल करा, त्यानंतर खाली ईमेल IDचा OTP फिल करा आणि त्यानंतर व्हॅलिडेट यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने तुमचे OTP तुम्हाला इथे व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत. ओके, OTP व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला खाली डिक्लेरेशन दिलेलं आहे, यावरती टिक करायचं आहे. तर आय ॲग्री यावरती टिक करा. त्यानंतर इथे कोड दिलेला आहे, तो कोड इथे फिल करा. पुढे रिव्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर तुम्ही जी माहिती भरलेली आहे ती माहिती तुम्हाला इथे खाली दिसेल. ओके, तुमचा ईमेल ID, तुमचं नाव, त्यानंतर मोबाईल नंबर, तुमचं डोमिसाईल स्टेट, त्यानंतर इंटेलिजन्स ब्युरोचं तुमचं इथे तुम्ही ज्या ठिकाणी अप्लाय केलेलं आहे त्या विभागाचं नाव, त्यानंतर तुमची कॅटेगरी, तुमची संपूर्ण माहिती जर बरोबर असेल तर तुम्हाला इथे राईट साईडला बॉक्स दिले आहेत, यावरती टिक करायचं आहे. तुमची सर्व माहिती तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायची आहे. ओके, जर तुमची माहिती चुकली असेल तर तुम्ही इथे लगेच चेंज करून घ्यायची. ओके, तुम्ही सबमिट केल्यानंतर तुम्हाला पुढे माहिती चेंज करता येणार नाही, तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा. ओके, तुमची संपूर्ण माहिती जर बरोबर असेल तर पुढे तुम्हाला सबमिटवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आय ॲग्री यावरती टिक करा. त्यानंतर ओके ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जाईल. ओके, तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुमच्या मेल ID ला आणि मोबाईल नंबरला मेसेज येऊन जाईल. ओके, तर इथे क्लोज करायचं आहे.
तर आता तुम्ही जी माहिती भरलेली आहे ते तुम्हाला इथे ॲप्लिकंट डिटेल्स याच्यामध्ये तुम्हाला दिसून जाईल. ओके, आणि त्यानंतर पुढे तुम्हाला गो टू ॲप्लिकेशन यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल. तर अशा पद्धतीने इंटरफेस येईल. तर इथे तुम्हाला 4 स्टेप दिलेले आहेत. ओके, तर या 4 स्टेप तुम्हाला इथे कंप्लीट करावं लागतील. तर सगळ्यात पहिले एलिजिबिलिटी डिटेल्स तुम्हाला इथे माहिती भरावं लागेल. तर इथे बाकीची माहिती ऑटोमॅटिक येऊन जाईल. तुम्ही रजिस्ट्रेशन करताना जी माहिती भरलेली आहे ती बाकीची माहिती ऑटोमॅटिक येऊन जाईल. तर तुमचं इथे जेंडर तुम्ही सिलेक्ट करून घ्या. आणि त्यानंतर डेट ऑफ बर्थ तुमची इथे फिल करा. त्यानंतर नॅशनॅलिटी तुम्हाला इथे विचारलं आहे, तर इथे तुम्हाला टिक करून घ्यायचं आहे. सिटीजन ऑफ इंडियावरती टिक करून घ्यायचं आहे. ओके, त्यानंतर तुम्हाला इथे नोट दिलेली आहे. तर डोमासाईल सर्टिफिकेट इज टू बी सबमिटेड ॲट द टाईम ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. तर मित्रांनो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला डोमासाईल सर्टिफिकेट लागणार आहे. ओके, तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथे विचारलं आहे, डू यू हॅव डोमासाईल सर्टिफिकेट. ओके, तर तुम्ही ज्या विभागामध्ये अप्लाय करत आहात त्या विभागाचं तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे का, डोमासाईल सर्टिफिकेट आहे का, इथे विचारलेलं आहे. ओके, तर इथे येस ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर सिलेक्ट युअर लोकल लँग्वेज. त्यानंतर सिलेक्ट युअर लोकल लँग्वेज. तर तुम्ही ज्या रिजनमध्ये अप्लाय करत आहात, ओके, त्या रिजनमध्ये तुम्हाला जी लोकल लँग्वेज येत असेल ती तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायची. ओके, तर तुम्हाला याच्यापैकी तुम्हाला एकच लँग्वेज जर येत असेल तर यावरती टिक करायचं आहे. ओके, तर तुम्हाला दुसरी पण येत असेल तुम्ही इथे टिक करू शकता. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही माहिती देऊ शकता. तर तुम्हाला फक्त मराठी येत असेल तर तुम्ही इथे मराठीवरती टिक करा. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही इथे माहिती भरा. त्यानंतर पर्सनल डिटेल्स. तर इथे तुमचं नाव, बाकीच्या माहिती ऑटोमॅटिक येऊन जाईल, तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी. ओके, तर इथे फादर नेम तुम्हाला ते फिल करून घ्यायचं आहे. तर इथे तुमचं फादर नेम फिल करा. त्यानंतर मदर नेम तुम्हाला पुढे फिल करून घ्यायचं आहे. त्यानंतर मॅरिटल स्टेटस तुम्हाला इथे निवडून घ्यायचा आहे. तुम्ही मॅरिड आहात का अनमॅरिड आहात तो ऑप्शन इथे निवडा. ओके, त्यानंतर रिलिजन तुम्ही इथे सिलेक्ट करून घ्यायचा. ओके, तर इथे तुमचा धर्म तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढे तुम्हाला इथे टेस्ट सिटी प्रिफरन्स विचारला आहे, तर तुम्हाला इथे एक्झाम सेंटर्स तुम्हाला इथे निवडून घ्यायचे आहेत. तर इथे तुम्हाला 5 एक्झाम सेंटर्स तुम्हाला इथे कंपल्सरी द्यावं लागतील. ओके, तर इथे तुम्हाला स्टेट निवडायचं आहे. त्यानंतर एक्झाम सेंटरचं नाव इथे निवडून घ्यायचं आहे. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही एक्झाम सेंटर तुम्ही इथे निवडू शकता. ओके, 5 एक्झाम सेंटर्स निवडल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे. त्यानंतर तुम्ही इथे विचारलं आहे, आर यू अन एक्स सर्व्हिसमॅन. तुम्ही जर असाल तर येस करा, नाही तर नो करायचं आहे. त्यानंतर तुम्ही जर स्पोर्ट्स पर्सन असाल तर इथे येस करायचं आहे. ओके, जर नसाल तर नो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आर यू गव्हर्नमेंट सर्वंट डिपार्टमेंट कॅन्डिडेट. ओके, तुम्ही जर या डिपार्टमेंटचे जर कॅन्डिडेट असाल तर इथे येस करायचं आहे. ओके, तुम्ही जर या डिपार्टमेंटचे जर कॅन्डिडेट नसाल तर नो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर सेव्ह नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीने डेटा सेव्ह सक्सेसफुली तुम्हाला मेसेज येईल. तर इथे ओके ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे ॲड्रेस द्यावा लागेल. तुमचं इथे ॲड्रेस फिल करा. त्यानंतर इथे कंट्री तुम्ही सिलेक्ट करा. पुढे तुमचा स्टेट निवडा. त्यानंतर जिल्हा निवडायचा आहे इथे. पुढे तुमचा पिनकोड फिल करा. त्यानंतर तुमचा जर करस्पॉन्डन्स ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस जर सेम असेल तर इथे येस ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ओके, तुमचा ऑटोमॅटिक खाली ॲड्रेस येऊन जाईल. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढची स्टेप ओपन होईल. तर आता तुम्हाला इथे तुमची क्वालिफिकेशन डिटेल्स माहिती भरावं लागेल. तर तुम्हाला इथे सगळ्यात पहिले एक नोट दिलेली आहे. ओके, जर तुम्हाला 10वी असताना जर तुम्हाला CGPA असतील तर तुम्हाला ते पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करावं लागतील आणि त्यानंतर तुम्हाला इथे माहिती भरावं लागेल. ओके, तर हा पॉईंट इथे लक्षात ठेवायचा आहे. तर इथे सगळ्यात पहिले तुम्हाला 10वीची माहिती इथे कंपल्सरी भरावं लागेल. तर तुमच्या इथे बोर्डचं नाव तुम्ही इथे फिल करा. त्यानंतर मंथ अँड इयर ऑफ पासिंग इथे फिल करायचं आहे. तर इथे इयर ऑफ पासिंग आणि मंथ तुमचं इथे सिलेक्ट करून घ्या. तर मित्रांनो, ही डेट तुम्हाला तुमच्या सर्टिफिकेटवरती भेटून जाईल. ओके, त्यानंतर स्कूल नेम तुम्हाला इथे फिल करून घ्यायचं आहे. त्यानंतर सब्जेक्ट कॉम्बिनेशन. तर तुम्हाला इथे सब्जेक्टचे नाव तुम्हाला इथे फिल करून घ्यायचे आहेत. तर 10वी असताना तुम्हाला जे सब्जेक्ट असतील ते नाव इथे फिल करा. ओके, तर तुम्हाला हे मार्कशीटवरती भेटून जाईल. तर इथे मराठी, हिंदी, त्यानंतर इंग्लिश, मॅथमॅटिक्स किंवा सायन्स, त्यानंतर सोशल सायन्स अशा पद्धतीने तुम्हाला जर सब्जेक्ट असतील ते नाव इथे फिल करायचे आहेत. ओके, त्यानंतर तुम्हाला इथे पास आहात का फेल आहात ते इथे निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला पर्सेंटेज होते की CGPA होते तो ऑप्शन इथे निवडून घ्यायचा आहे. ओके, त्यानंतर
तुम्हाला किती मार्क्स पडले ते इथे फिल करा. त्यानंतर टोटल मार्क्स तुम्हाला इथे फिल करून घ्यायचे आहेत. पुढे तुमचे पर्सेंटेज ऑटोमॅटिक येऊन जातील. ओके, तर अशा पद्धतीने इथे माहिती भरा. त्यानंतर तुम्हाला जर 12वीची माहिती भरायची असेल तर तुम्ही ते भरू शकता. ओके, ज्या पद्धतीने आपण 10वीची माहिती भरलेली आहे त्याच पद्धतीने इथे 12वीची माहिती भरा. ओके, जे तुम्ही केले नसेल तर नाही भरले तर चालेल. त्यानंतर तुम्ही जर डिग्री केली असेल तर तुम्ही ते डिग्रीची सुद्धा माहिती देऊ शकता. ओके, त्यानंतर डिझायरेबल क्वालिफिकेशन इथे विचारलं आहे. डू यू हॅव फील्ड एक्सपिरियन्स इन इंटेलिजन्स वर्क. जर तुम्हाला इंटेलिजन्स वर्कमध्ये जर काही अनुभव असेल तर तुम्ही ते माहिती देऊ शकता. ओके, जर अनुभव नसेल तर नो ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर डू यू हॅव नॉलेज ऑफ फॉरेन लोकल लँग्वेज एक्सेप्ट इंग्लिश आणि हिंदी. तर मित्रांनो, इंग्लिश आणि हिंदी लँग्वेज सोडून तुम्हाला जर एखादी फॉरेनची लँग्वेज जर येत असेल, एखाद्या दुसऱ्या देशाची लँग्वेज येत असेल तर तुम्ही ते माहिती देऊ शकता. ओके, जर तुम्हाला इंग्लिश आणि हिंदी सोडून जर तुम्हाला दुसऱ्या देशाची कोणतीही लँग्वेज येत नसेल तर नो ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. ओके, त्यानंतर डू यू हॅव एनी वर्क एक्सपिरियन्स. तुम्हाला जर एखादा वर्क एक्सपिरियन्स असेल तर इथे येस करा, नाही तर नो करायचं आहे. ओके, त्यानंतर 7 नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने डेटा सेव्ह सक्सेसफुली तुम्हाला मेसेज येऊन जाईल. तर इथे ओके ऑप्शनवरती क्लिक. त्यानंतर पुढची स्टेप ओपन होईल. तर आता तुम्हाला इथे तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतील. तर इथे सगळ्यात पहिले तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे. तर इथे क्लिक हेअर टू अपलोड यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने इन्स्ट्रक्शन येतील. ओके, तर फोटोची साईज मित्रांनो 100 KB ते 200 KBच्या आत असली पाहिजे. व्हाईट बॅकग्राऊंड असला पाहिजे. ओके, त्यानंतर जर डायमेन्शन 3.5 सेंटीमीटर त्याची रुंदी असली पाहिजे आणि 4.5 सेंटीमीटर त्याची हाईट असली पाहिजे. तर अशा पद्धतीने हे डायमेन्शन सेट करून तुम्हाला फोटो तुमच्या फाईलमध्ये सेव्ह करून ठेवायचा आहे. त्यानंतर इथे ड्रॉ फाईल यावरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा फोटो इथे अपलोड करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला फोटो इथे अपलोड करायचा आहे. तर फाईल अपलोड सक्सेसफुली अशा पद्धतीने मेसेज आला पाहिजे. ओके, त्यानंतर तुम्हाला इथे क्लोज करायचं आहे. तर इथे क्लोज करून घ्यायचं आहे. पुढे तुम्हाला इथे सिग्नेचर अपलोड करावं लागेल. तर इथे क्लिक हेअर टू अपलोड यावरती क्लिक करा. त्यानंतर इथे तुम्हाला अशा पद्धतीने माहिती दिसेल. सिग्नेचरची साईज 80 KB ते 150 KBच्या आत असली पाहिजे आणि फॉर्मॅट JPG किंवा JPG असला पाहिजे. ओके, तर इथे क्लिक करा आणि त्यानंतर तुमची साईन इथे अपलोड करा. तर अशा पद्धतीने तुम्ही इथे सिग्नेचर अपलोड करा. ओके, फाईल अपलोड सक्सेसफुली मेसेज आल्यानंतर तुम्ही इथे क्लोज करू शकता. त्यानंतर डोमासाइज सर्टिफिकेट तुम्हाला इथे अपलोड करावं लागेल. तर तुमच्या स्टेटचं डोमासाइज सर्टिफिकेट इथे अपलोड करा. तर इथे क्लिक करा. त्यानंतर तुमच्या फाईलमधून डोमासाइज सर्टिफिकेट इथे अपलोड करा. तर मित्रांनो, डोमासाइज अपलोड करताना तुम्हाला इथे डॉक्युमेंटची साईज 100 KB ते 1 MB आत असले पाहिजे. ओके, आणि डॉक्युमेंट तुम्ही JPG किंवा JPG त्यानंतर PDF इथे तुम्हाला 3 फॉर्मॅट दिले आहेत. तुम्ही कोणत्याही फॉर्मॅटमध्ये इथे अपलोड करू शकता. ओके, तर ते डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर इथे क्लोज करा. त्यानंतर खाली तुम्हाला पेमेंट अमाऊंट दिलेला आहे. तर इथे ऑनलाईन यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर डिक्लेरेशन दिलं आहे. तर इथे सर्व ठिकाणी टिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे एक कोड दिलेला आहे. तो कोड इथे फिल करा. पुढे तुम्हाला प्रिव्ह्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ओके, तुमचा संपूर्ण फॉर्म ओपन होईल. ओके, तुम्हाला व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे. तुमची माहिती बरोबर आहे का नाही ते चेक करून घ्या. ओके, तुमची संपूर्ण माहिती जर बरोबर असेल तरच तुम्हाला पुढे सबमिट करायचं आहे. ओके, जर माहिती चुकली असेल तर माहिती लगेच चेंज करून घ्या. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला माहिती चेंज करता येणार नाही, तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. ओके, तर खाली इथे ओके ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर सबमिट यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही सबमिट केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला एरर येऊ शकतो. प्लीज व्ह्यू फोटोग्राफ बिफोर सबमिट. तर सबमिट करायचं तुम्हाला तुमचा फोटो व्ह्यू करून बघायचा. ओके, तर तुमचा फोटो तुम्ही इथे व्ह्यू करून बघा. तर अशा पद्धतीने तुमचे डॉक्युमेंट तुम्ही व्ह्यू करून बघा. ओके, फोटो व्ह्यू करून बघितल्यानंतर सबमिट यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आय ॲग्री यावरती क्लिक करा. त्यानंतर पेमेंट करण्यासाठी पुढचं विंडो ओपन होईल. ओके, त्यानंतर अशा पद्धतीने पेमेंट करण्यासाठी वेगवेगळे ऑप्शन येतील. तर तुम्ही ते सिंपल UPI ने पेमेंट करू शकता. तुम्हाला जर डेबिट कार्डने पेमेंट करायचं असेल तर तुम्ही ते डेबिट कार्डने सुद्धा करू शकता. ओके, तुमच्याकडे जर SBI बँकचं डेबिट कार्ड असेल तर तुम्ही हा ऑप्शन इथे सिलेक्ट करून तुम्ही पेमेंट करू शकता. ओके, तुमच्याकडे जर दुसऱ्या बँकेचं डेबिट कार्ड असेल तर इथे अदर बँक डेबिट कार्ड ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करून इथे पेमेंट करू शकता. तुम्हाला जर UPI ने करायचं असेल तर यावरती क्लिक करा. त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल. तर तुम्हाला इथे 2 ऑप्शन दिलेले आहेत, UPI ID आणि QR कोड. ओके, तुम्हाला जर UPI ID तर इथे टाकून तुम्हाला जर पेमेंट करायचं असेल
तर हा ऑप्शन निवडा. जर तुम्हाला QR कोड स्कॅन करून जर पेमेंट करायचं असेल तर यावरती क्लिक करा. त्यानंतर QR कोड येईल. ओके, तर हा QR कोड तुम्हाला स्कॅन करून पेमेंट करून घ्यायचा आहे. ओके, पेमेंट सक्सेस झाल्यानंतर तुम्ही ऑटोमॅटिक वेबसाईटला रिडायरेक्ट होऊन जाल आणि त्या ठिकाणी तुम्हाला उजव्या साईडला फॉर्मचा प्रिंट काढण्यासाठी तुम्हाला उजव्या साईडला ऑप्शन दिसून जाईल. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही स्टेप बाय स्टेप ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. ओके, तर आहे तुम्हाला सर्व पॉईंट समजले असतील. तर मित्रांनो आपण संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप बघितली आहे. ओके, तर मित्रांनो या भरतीच्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.